आपला असे जी गोष्ट माणसाच्या पत्नी पडली का त्याला काही वाटत पत्नी पडावं माणसाला काही वाटत. एकदम जेलमध्ये मला मित्रमंडळी भेटायला भाऊसाहेब वाईट झालं, तुम्ही जेलावर भोगला, आम्हाला वाईट वाटलं. तुम्हाला वाईट वाटत ते काही 17वी बाजी पत्नी पडले या 18वीला जाणार म्हणजे जाणार. विठाला विठाला सप्त चालला असत आणि आम्ही सब चहा फिरा आंघोळ्या करून बाहेर गेलो फिरायला. सप्तचं आता आमचं काय कोणी चहा प्यायला बोलीचे बघितलं म्हणजे इतका रियाटला. आता घरात कुणी रियाटला हे सांगेल महाराज आपल्या रियाटला महाराज नाही राहिला पाहिजे भाऊसाहेब तिथे हाल तुम्हाला ते मला तशी हालती पण जीव नाही लावतो मला लाव काय समजायचं याच्या पोचणी पडली रोज रस्ते खाता येईल. आपल्या पत्नी पडल्यामुळे आपल्याला दुःख वाटत नाही म्हणून सरळ वाटत नाही महाराज. आणि ते चरण टाकते चरण कशाला माहिती अन्न पाणी जात नाही मग ते करायचं ते पातळ करायचं कोणाला घालायचं इकडून पडत तर याला मोड वाटत गरमीचं लग्न झाल्याशिवाय मी मारणार आणि गरमीच्या लग्नाला अजून 2-4 वर्षे होती आणि चरण पेट या महिला म्हणजे करत तुला चिठ्ठी हडपली काय चांगल्या चांगल्या निघाल्या आणि याचीच कुठं चिठ्ठी हरली याला राहिली आगा बरं हा शब्द न सहाती मेले आवडी मर म्हणजे सुद्धा सहन होत नाही महाराज नाही का असं या ठिकाणी नाही का म्हणून विठाला विठाला आपलं पचनी पडलेलं आहे म्हणून महाराज म्हणतात देवा संगती तुम्हाला सांगितले अजून नाही जाण्याच्या केल्यास सांगते सगळं सांगत म्हणतो ते उठून जाते. मग आता एवढं सांगतो एकही संगती माझ्या कामाची नाही त्याच्यापेक्षा संतांची संगती द्या. संत संगती संत संगती अनेक प्रवाही घालू नको. आता प्रवाह कशाला म्हणायचं सतत आणखी फिरत राहणं पाण्याचं घेतलं तर सतत वाहत राहणं. नदीला पाणी आलं मागून येतं त्याला नदीचा प्रवाह म्हणायचा. पाण्यात वड्याला पाणी मागून येतं पुढे जातं हा प्रवाह म्हणायचा. तसं संसाराचा खेळ मला हा प्रवाह आहे. संसार हा स्थायी नाही. संसारातली एकही गोष्ट बसून जात नाही. सांगा यंदा पेरला म्हणजे तुमचं सगळं भागलं का जन्मापर्यंत पुन्हा पुढच्या वर्षी परवा पेरावं लागतंय. मागचं खायचं पुढचं पुन्हा पेरायचं. धंद्याचं तसंच आहे सगळ्याच गोष्टीचं तसंच आहे नाही का सगळंच आहे. याला प्रवाह म्हणायचं. नदीतलं पाणी प्रवाहात मागून येतं पुढे जातं. आडातलं पाणी विहिरीतलं पाणी मागून येतं पुढे जातं. येईल माहिती स्थायी परमार्थ पदार्थ स्थायी आहे. संसार प्रवाहात आहे म्हणून अनेक प्रवाही घालू नको. महाराज तुम्ही एवढं जे सांगतात मला संतांची संगती कशामुळे आवडली. संतांची